सेट करणार आहे. एका इनिंगला 15 मिनिट्समध्ये तुमची एक इनिंग कंप्लीट व्हायला हवी, अन्यथा तुम्हाला फायनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. आयोजन कमिटीचा सूचना आमच्यापर्यंत कळवली गेली आहे. दोन्ही टीम्स आम्ही टायमर सेट करतोय. 15 मिनिट्समध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी, अन्यथा तुम्हाला फायनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. मॅचला करूया सुरुवात. एका बाजूला जय हनुमान साबळेवाडी तर एका बाजूला फणसवाडी 11. फणसवाडी 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जय हनुमान साबळेवाडी टीम. बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला तन्मय तर दुसऱ्या बाजूला किरण. ही प्रारंभिक जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 3 षटकांची मॅच. तर एका बाजूला गोलंदाजी ट्राय करती अजय पवार. पवारांचा वार राहिलाय संपूर्ण दिवसभर. पवारची खेळी चांगली राहिली. अजय पवार निघालाय. पहिल्याच बॉल ओव्हर फुलटॉस होता. हलक्या त्याने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसाठी वेगाने धावलाय. कॉलिंग फर्स्ट लाईन मिसफील्ड होतोय. बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. 2 धावा होत्या तिथे 3 धावा जमा केलेत. आमचे ऑफिशियल पंच सांगतात टोटल 3 धावा. 2 धावून काढल्या. एक थ्रो मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. टोटल 3 धावा. डीजे अद्वैत संपूर्ण दिवसभर पप्पाची स्पर्धा पाहतोय. संपूर्ण दिवसभर आज थांबले आमच्या सोबत डीजे अद्वैत. आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लावून तो कार्पेट खेळलाय. एक सिंगल तर धाव खऱ्या अर्थानं आली आहे. सिंगलच्या बसने मॅचला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे दोन्ही टीमचा आपण विचार केला. या बॅटिंग करणाऱ्या टीमने मागील मॅच मध्ये 60 धावा मारल्या होत्या. तीच टीम आणि तेच खेळाडू तेच फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झाले. परंतु यावेळेस प्रतिस्पर्धी वेगळा आहे. हलक्यामध्ये मॅच सोडणारे हे खेळाडू नाही आहेत. संघर्षाचा विजय मिळवण्यासाठी अनेकदा हरावं लागतं आणि हरल्यानंतर जो विजय मिळतो तो सर्वाधिक किमतीचा विजय असतो. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही, एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. उडवण्याचा प्रयत्न. वेगाने बॅट फिरले खरी, परंतु बॉल डायरेक्ट हिट. ओहो, काम झालंय का फिट? पंच आमचे पाहतील. येस, पंचांचं बोट आकाशाकडे. चले जावचा इशारा दिलाय. अति घाई संकटाने काय गरज होती? याच 2 फलंदाजांनी मागील मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता. हेच 2 फलंदाज आणि हीच जोडी तोडण्यामध्ये यष्टीरक्षक यशस्वी ठरलाय. सुरेश होते यष्टीरक्षक. चतुर्य दाखवलं, चालाकी दाखवली. पाठीमागे चिखल आहे. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर अगदी चारी दिशेने हिरवी ग्रास, चिखल. कधी घसरणे, कधी पडणे, कधी पडता पडता पुन्हा उठणे आणि पुन्हा आपला क्रिकेटचा खेळ खेळणे. ही क्रिकेटची वेगळी दुनियादारी आहे. हा रबर बॉल क्रिकेटचा वेगळा सोहळा आहे. शिवा बॉस यांच्या नावाला रूपाला साजेशी अशी स्पर्धा बॉस चषक 2026. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडू खेळलेत. नवी मुंबईमधील देखील असतील त्याही संघांचा सहभाग झाला. 2x1 फॉर्मॅट. तालुका हाफ. पश्चिम महाराष्ट्रातील टॉपचे 8 संघ खेळले. नवी मुंबईमधील टॉपचे 8 संघ खेळले. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला वेध लावलं या स्पर्धेने. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अतुल. हा डॉट बॉल आलाय. मी म्हटलं सूत्र बदलली, खेळाडू बदलला, टीम बदलली, त्यानंतर खेळ सुद्धा बदलतो. एका मॅचचा हिरो दुसऱ्या मॅच मध्ये झिरो बनतो. हा क्रिकेटचा इतिहास आहे. मोठा फटका. खडे खडे ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बॉल निघून जातोय. चिमणी उडाली. भुर्र. चेंडूला फेकून दिलाय. खूपच 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 दूर. इट्स मॅक्सिमम षटकार. हा पहा ऍक्शन रिप्ले. अगदी जागेवरती उभा होता. कोणती मोमेंट नाहीये. ज्याप्रमाणे आला त्याचप्रमाणे लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिला बॉलला 6 धावांसाठी. टीमचा टोटल स्कोर झाला 10 रन्स. हलक्या त्याने स्क्वेअर कट केला. बॉल पॉइंट मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या अखेरीस जय हनुमान सावळेवाडी टीमच्या धावा झालेत त्या 1-11 11 रन्स. सुरुवात चांगली आहे. जरी एक फलंदाज माघारी आला त्यानंतर किरण आणि अतुल ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल आहे. सर आहे, जेवणाची व्यवस्था आहे. बॉसचा बर्थडे कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये.
मॅच नंतर आपल्याला देखील लंच ब्रेकसाठी आम्ही सुट्टी देऊ. 2 अंपायर तयार ठेवा दादा. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्गवरती शुभम पवार. पहिल्या पवारने चांगली धार लावली, फलंदाजाला गार केला, जाता जाता त्यालाही थोडासा एका चेंडूवरती गार केला फलंदाजाने. चला स्पीडअप घ्या प्लीज, टीम मीटिंग नकोय, ऑनलाईन फायटिंग. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज, सर्वांना विनंती आहे, कारण आणखी बरेचसे सामने कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये संघ दाखल झाले, त्यांची मॅच बाकी आहे, तेही सामने आपल्याला खेळवायचे आहे, त्याची नोंद घ्या. बघा, वेळ बदलण्यासाठी वेळेलाही थोडा वेळ द्यावा लागतो. खचून जाऊ नका, आज संघर्षच आहे, उद्याच्या यशाची पायभरणी करतो. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिला, यष्टिरक्षक वेगाने धावतोय, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही. गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, एक सिंगलने या षटकाला सुरुवात झाली. जय हनुमान साबळेवाडी टीम. अतुलच्या बॅटमधून एक षटकार आपण नक्कीच पाहिला आतापर्यंत या इनिंग मध्ये. ऑरेंज टी शर्ट, अनेक खेळाडू आपण पाहतोय, अनेकांची जर्सी वेगवेगळी आहे, अनेकांच्या हातामध्ये अलग अलग ब्रँडच्या बॅट्स पाहायला मिळत आहेत. सगळ्यात टॉप मध्ये ब्रँड कोणता आहे तर 70. अनेक खेळाडूंच्या हातामध्ये तो ब्रँड असतो, 70ची बॅट असते. 33 स्पोर्ट्सचा सुद्धा ब्रँड बनत चाललाय, कसं सांगतायत, हम भी किसी से कम नाही आहे. मिसफील्ड, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक काय करतात, हातामध्ये डोक्याला तेल लावलेलं कदाचित हातामध्येच राहिलंय. पुन्हा करापैकी 2 धावा तर 3 पूर्ण केलेत. मारो 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 और मारो, काय धावा खर्च करतायत. संपूर्ण क्षेत्ररक्षक आतमध्ये आलेत, बाउंड्री नाही आली परंतु सिंगल डबल्स बऱ्याचशा धावा आलेत. याच्याकडे जातो तो मारतोय, अबे मेरे को मारना है. त्याच्यामध्ये 3 धावा तुम्ही खर्च केलेत. टीमचा टोटल स्कोर झाला तो 15 धावा. थोडा स्पीडअप घ्या प्लीज, फिल्डिंग टीम, फणसवाडी टीम. अतुल ऑन स्ट्राईक. अतुलने षटकाराने सुरुवात केली होती, ज्याप्रमाणे मैदानात दाखल झाला आणि त्यानंतर एक मॅचला वेगळं चित्र अतुलने दिलंय. मॅचची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न राहिलाय. उडवण्याचा प्रयत्न, हा मिस होतोय. बऱ्याचशा वेळेनंतर एक डॉट बॉल आलाय. मागच्या मॅच मध्ये 60 धावा ठोकणारा हा संघ या मॅच मध्ये एक धावेसाठी झुंज देतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. सबसे बड़ी ताकत से बड़े हम अब लिया है पंगा, तो देखते हैं भैया किस में है कितना दम, जिसमें दम उसे कहते हैं बाजीराव सिंघम. उडवण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. डोळे बंद करून बॅट फिरून फायदा नसतो. बॅट बॉल वरती संपर्क ज्यावेळेस होतो त्यावेळेस मोठे फटके पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार येत नसतो. सिंगल डबल्स कन्वर्ट करा, मॅच चालू ठेवा. एक खराब आला त्यावरती आक्रमण करा, अटॅक करा, ही क्रिकेटची सूत्र आहेत. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा मॅच जिंकता येते, हा क्रिकेटचा इतिहास आहे. टीमच्या धावा 15 वरती स्टॉप झालाय. रणजित कासवाच्या गतीने टीम बॅटिंग करते, तुम्ही नक्कीच खुश असाल. मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल निघून जातोय सीमा पार. ना विस्की ना देशी ना रम, दाखवलाय फक्त 10 कदम 10 कदम 10 कदम 6 रन. हा पाय ऍक्शन रिप्ले, अगदी स्लॉट मध्ये आला, बॉल बॅटच्या झोन मध्ये आला आणि झोन मध्ये आल्यानंतर हा सोडणार थोडी आहे. सहजासहजी मॅच सोडणार हा खेळाडू नाहीये. संघर्षातून अस्तित्व निर्माण करणाऱ्याला पराजयाची भीती नसते. अनेक संघर्षाच्या छाताडावरती पाय देऊन उभा राहिलेला खेळाडू पराजयाला घाबरत नसतो, तो त्यावरती तुटून पडतो आणि वेळ आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देतो. या खेळाडूने तेच केलंय. शांत राहिला म्हणजे संपला नाहीये. पुन्हा एकदा वेगाने बॉल हाताळलाय, वेगवान चेंडू डोळ्याची पापणी लावून अगोदर बॉल यष्टिरक्षकाच्या गुलदस्त्यामध्ये विसावतोय. ज्याप्रमाणे बंदुकीची गोळी निघते झुप, त्याचप्रमाणे वेगाने बॉल निघाला, वेगाने हाताळला. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमच्या धावा झाल्या त्या 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
एक विकेट प्राप्त केली खरी, परंतु धावा थोडीशी सरासरी जर आपण पाहिली तर 11च्या सरासरी टीम बॅटिंग करते. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला सांगतो की 33 पर्यंत धावफलक जाऊ शकतं. चला 6 बॉलचा खेळ अवशेष राहिलाय. आपणास विनंती आहे थोडा स्पीडअप घ्या. त्यानंतर बनपूर 11 टीमचे कॅप्टन आणि भवानीनगर सळवे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंग मध्ये आपला टॉस होईल. प्लीज आपण सर्वांनी कोऑपरेट करा, सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे, आपल्या बॉसची स्पर्धा आहे. प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलं या शिवा बॉसने. लाखो दिलो की धडकन, शिवा जाधव बॉस. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला चुकी होत नाहीये. स्क्वेअर लेग दिशा पाहिली, सुनसान इलाका, सन्नाटा छाया था पूरा इस मैदान में. गोल बाला दिखा इस बल्लेबाज ने, गेंद गई सीमा लाइन के बाहर. मिलेंगे पूरे 4 4 4 4 4 चौकार. चार धावा आले आणि टीमचा टोटल स्कोर झाला तो 26. अंतिम स्पेल प्रेम हातळतोय. प्रेम कदम ब्लॉकवरचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बॅकअप होता चांगला. फेकी खराब, पुन्हा एकदा फेकी खराब. एक्स्ट्रा धावा या टीमने बऱ्याचशा खर्च केलेत. एक्स्ट्रा धावा तुम्हाला कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाण्याचा रस्ता दाखवतात. एका धावेने मॅच जिंकते, एका धावेने मॅच हारते. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे एका धावेला खूप महत्व आहे. अजून 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. शेवटच्या 4 बॉल्स मध्ये कुठेतरी मोठ्या फटकेच्या शोधामध्ये असेल संपूर्ण टीम. आतापर्यंत किरणने 11 धावा जमा केलेत, अतुलने 13 धावा. ही पारी सांभाळले. ही दोघांची पार्टनरशिप या मॅच साठी महत्वपूर्ण आहे. ब्लॉकवरचा बॉल खोदून काढलाय समोर दिशेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत. हाताला स्पर्श करून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय बॉस चषकचा दमदार, शानदार, बहारदार चौकार. 32 रन्स, 32 धावा झालेत. बनपूर 11 टीमचे कॅप्टन आणि भवानीनगर सळवे टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल. या मॅच इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. 32 धावा झालेत. अजूनही 3 चेंडू या षटकातील अद्याप शिल्लक आहेत. पुढे आला, जागा सोडली होती, सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यष्टरक्षकाकडे अपील, परंतु पंचाने अपील फेटाळले. आलाय तो एक सिंगल बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच जमावते. धावा झाली 33, 33 रन्स. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक 6 आला तरी 40+ धावा होतील. एक सन्मानजनक, एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये बनेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. अभि फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. थोडंसं कुठेतरी मानसिकता बदलले, थोडंसं माइंड गेम, थोडंसं चेंजेस आणि हवेत. ज्याप्रमाणे बॅटर नवीन स्ट्राईक तो थोडा रीड करा बॅट्समनला. त्याचा कमजोरीची बाजू तुम्ही पकडा. 1-2-3च प्रत्येकाची असते. बॉलर निघालाय ऑफ स्टंपच्या बाहेर. कधी लेग स्टंप, कधी ऑफ स्टंप बाहेर टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा गेलेत आणि त्यामध्ये सुद्धा या 2 एक्स्ट्रा धावा जोडल्या जातील. बॅटची एज, आवाज प्रत्येकाने ऐकलाय. विकेटचे बटन, बॅट होईल बाद. चला नवीन फलंदाज, एक बॉल राहिला. थोडा स्पीडअप घ्या, वेगाने जावा. प्रथमेश, एक शेवटचा बॉल. मॅचची कहाणी आणि मॅचचा या इनिंगचा एंड करण्यासाठी एक बॉलचा खेळ अवशेष राहिलाय. 35 धावा झालेत. एक 4 जरी आला तरी 40चं टार्गेट राहील. फणसवाडी टीम बोलत असेल की हा डॉट यावा किंवा विकेट यावी. 36 धावांचे टार्गेट राहू द्या, तेवढं आम्ही मारू शकतो. मागील मॅच मध्ये आम्ही पाहिलं त्याने चांगला खेळ केला. खास करून अतुल आणि अक्षयने चांगली बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लक्ष तर पूर्णपणे आहे आणि पकडलाय कॅच.
आणि संपला या खेळाडूचा खेळ. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस टीमच्या धावा झाले ते एकूण 35 आणि 36 धावींचं लक्ष. आम्ही टॉस करतोय. बनपुरी 11 अगेन्स्ट भवानीनगर सळवे. आणि पंचांना विनंती आहे सर आपण या आपल्यासाठी लंच ब्रेक. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या. राहुल दादा कदम मार्के यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टॉस लगेच निर्णय सांगा. मॅच इनिंग नंतर आपली मॅच असणार आहे. बनपुरी टॉस जिंकलेत. निर्णय आपला पेंडिंग आहे. चला क्षेत्ररक्षण टीम लगेच सजवून घ्या प्लीज. आणि आयोजन कमिटीला विनंती आपण पंचांच्या भूमिकेमध्ये 2 खेळाडू पाठवा. संजय देसाई अधिक काटकर यांना विनंती करतो आपण आपण लगेच मैदानामध्ये जावा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. 36 धावींचं लक्ष. 18 बॉल आणि 36 धावींची मॅच. प्रत्युत्तर दोन्ही मॅचच्या माध्यमातून दोन्ही संघाचा खेळ कशा प्रकारे राहील. तर गोलंदाजी मी म्हणेल खास राहिली पनसवाडी टीमची. परंतु ज्याप्रमाणे बॅटिंग राहिली मागील मॅचमध्ये त्याचप्रमाणे याही मॅचमध्ये बॅटिंग करण्याची आवश्यकता. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. आजचा 3रा दिवस. सुरुवात गोड झाली होती. शेवटी गोड करण्याचा शिवा बॉसचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला आहे. शिवा बॉस म्हटल्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाची चर्चा असते. पैशाने कोणीही प्रसिद्धी मिळवतो परंतु कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळवली की ती आयुष्यभर टिकून राहते. आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले नाव शिवा जाधव द बॉस. बॉस हा नावाने नाही तर लोकांच्या प्रेमाने हा बॉस बनलाय. प्रत्येकाला संधी देतो. प्रत्येकाला एक व्यासपीठ देतो. त्यातून अनेक खेळाडू घडलेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर सर्वाधिक जिल्हा एकूण या पाटण तालुक्याचेच खेळतात. त्यांना घडवण्याच्या मागे कोणाचा हात असेल तर शिवा जाधव बॉस. हे चला मॅचला सुरुवात करा. सर्वांना विनंती आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अजय पवार. नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण पवार. गोलंदाजी मार्गस्थ होईल. पहिले षटक हाताळतोय किरण. अजय ऑन स्ट्राईक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आपण पाहत असतो खेळताना. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेत. पहिलाच बॉल वर फुलटॉस बॉल होता. डी मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक बाईकच्या माध्यमातून सिंगल धावेने मॅचला सुरुवात झाली. बरेचसे खेळाडू आपण रबर बॉल मध्ये पाहतो. अगदी ऑल इंडिया ओपन मध्ये देखील खेळाडू खेळतायत. बिमर साठी रिव्ह्यू आहे का तुमचा आहे की खेळाडूंचा आहे? येस बिमर रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. पनसवाडी 11 या टीमचा रिव्ह्यू आहे. DRS आपण चेक करणार आहोत. येस आपण DRS पाहतोय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. तर तुमचं सक्सेस ठरलं तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता. रिव्ह्यू जर तुम्ही लॉस केलं तर पुन्हा मिळणार नाही.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजय पवार मोठा फटका. अजय पवारी सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल 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 जा आणि घेऊन ये षटकार. पवारने पॉवर दाखवायला सुरुवात केली. तो ट्रेलर आहे भैया, पिक्चर अभि बाकी आहे. मागील मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता अजयचा. वन मोर बॅक टू बॅक. सलगचा दुसरा ठोकलाय. आकाशातून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल डायरेक्ट ढगात आलाय तो षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. जागेवरती थोडासा पाय वाकवला, बँड झाला आणि समोरच्या दिशेला खेळून काढलाय. ही ताकद आहे, ही नचाकत आहे, ही ऍक्शन आहे आणि गोलंदाजाची ही रिॲक्शन आहे. सलग 2 ब्लास्ट. फुल टॉस बॉल, पाय वाकवला, डब्ब्याव डब्बा, डब्ब्याव केक, घुटना टेक और अजय पवार का षटकार देख. बॉल सीमा पार. षटकार षटकार आणि षटकार. सलगचे 3 ठोकलेत अजय पवार. टार्गेट छोटा आहे, समीकरण छोट आहे, परंतु एवढा वेळ थांबणार नाहीये. तीन षटकार आले सलगचे. पहिली सिंगल आली, त्यानंतर सिलेक्ट 3 षटकार. टोटल धावा झाले त्या 19 धावा. किरण फटका बसलाय, फटका बसलाय, बॉल हवेमध्ये. ही संधी आहे, ही कॅच नाही, ही मॅच बनू शकते. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, परंतु कॅच केलाय तो ड्रॉप. पकडो कॅच, येतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. कॅच विन द मॅच. पकडा कॅच आणि जिंका, ही क्रिकेटची मॅच. क्रिकेटचं सूत्र आहे, कॅचेसने मॅचेस जिंकल्या जातात. ह्या खेळूचा खेळ सोडलाय. हा खेळ आपण पाहिलाय. ज्याने 3 ठोकले त्याला एक संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने, परंतु अपयश मिळालंय. ते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बॉलर निघालाय. बॉकवॉलचा बॉल खोदून काढलाय, दिशा दिली ऑन साइडला. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स अ ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक. शेर की दहाड, फोडला पहाड, चेंडू सीमा पार. आलाय तो ब्लास्ट. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, थोडा पाठीमागे सरकला, मिनी हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड झालं स्टँड मध्ये. सहा बॉलच्या पाठीमागे 27 वरती बॅटिंग करतोय अजय पवार. पवारने पॉवर दाखवली, पवारची धार. गोलंदाजाला केलाय गार. 4 षटकार ठोकलेत. वॉट बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ही ताकद आहे, ही नसाकत आहे. समीकरण राहिलंय 12 बॉल आणि 9 धावा. छोटस समीकरण आहे. विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण टीम. अतुल आलेत गोलंदाजी ट्राय वरती. बॅटिंग खास केली होती. आता गोलंदाजी मध्ये काय खास करतात, काय उजेड पाडेल हा अतुल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ताकद थोडी कमी भासले. बॉल जाईल कुठपर्यंत, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. कॅच तर पकडले, परंतु आमचे दोन्ही पंच डिस्कस करतायत, कहां से मारा, यहां से मारा कि वहां से मारा. मारा तो बल्लेच आहे. पंचांचा DRS आहे हा भीमर साठी. हा भीमर असेल तर फलंदाजाला बेनिफिट असेल, किंबहुना गोलंदाजाचं मी कौतुक करेल, कारण 1 विकेट त्यालाही मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद.
चला नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 9 धाव्यांची अद्याप आवश्यकता आहे. 11 बॉल 9 धाव्यांची अद्याप मॅच आहे. संपूर्ण मॅचची कहाणी नवीन बॅटर अक्षय. चला ना लगेच बॅटर दाखल व्हा मैदानामध्ये प्लीज. आपणास विनंती आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 11 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. योगेश आलेत. बॅटर क्रमांक 3 मैदानामध्ये दाखल झालेत योगेश, स्वतः कॅप्टन. 11 बॉल आणि 9 धाव्यांची मॅच अद्याप आहे. अतुलने चांगली सुरुवात करून दिली. एक पाऊल पुढे आला. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. कदाचित बॉल जास्त आहे त्यामुळे मानस आहे की डॉट झाले तरी चालेल. प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, डॉट आला. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटचा खेळ खेळला जातो. 10 बॉल आणि 9 धाव्यांची अजून मॅच. एक पाऊल पुढे, पुन्हा मिस केलाय आणि पुन्हा एकदा डॉट आलाय. हा खेळ आहे, हा खेळ पूर्णपणे बदलला. मी म्हटलं तर या गोलंदाजाचा दिवस आहे आज. या दिवसानंतर आपण ज्यावेळेस दिवस असतो त्यावेळेस खेळ चांगला होतो. फलंदाजीमध्ये आपण पाहिले तर चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 3 चेंडूच्या पाठीमागे 1 विकेट आणि 2 डॉट्स आणलेत. पुन्हा एकदा बॅटची कडा लागले का? नाहीये. हाही डॉट बोलवलाय. काय कौशल्य दाखवलंय, हा क्लास दाखवलाय, म्हणून हा खेळाडू खास आहे. अतुल, काय गोलंदाजी राहिले. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, टप्पा, लाईन लेंथ. आपटलाय, शरीरावरती वेध घेतोय. कॅप्टनला थोडासा फसवलाय. कॉलिंग होणार नाही, जागा सोडली नाही. सलगचे 5 डॉट. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडीचे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लो स्कोरिंग मॅच होती. बॉल टू रन्स होत्या, बॉल जास्त, धावा कमी होत्या, परंतु त्यातून या गोलंदाजाने आतापर्यंत 5 चेंडूंच्या पाठीमागे 5 डॉट्स आणलेत. 1 विकेट सुद्धा प्राप्त केलाय. सात बॉल 9 धाव्यांची अजूनही मॅच आहे. हा डॉट आला तर मग मजा येईल. बॅकफुटला गेला, आडवा बॅटने खेळलाय. काऊ करताना मिड विकेटच्या मध्ये 2 धावेसाठी वेगाने धावलाय. कॉलिंग फसले. बाद कोण असेल? संपूर्ण या षटकामध्ये 1 धाव आणि 1 विकेट केले. काय गोलंदाजी राहिली यार, आउटस्टँडिंग. काम करो ऐसा की नाम हो जाए और नाम करो ऐसा की इतिहास बन जाए. आता समीकरण राहिले ते 6 बॉल आणि 8 धावा. 8 राहिले. आता कोण कोणाची लावेल वाट, कोणाचा बसेल थाट आणि कोण जिंकेल मॅचचा आणि कोण उघडेल आपल्या नशिबाचा दरवाजा, याकडे पाहिलं जाईल. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग नकोय प्लीज, टीम मीटिंग नकोय. आपल्याकडे वेळ कमी आहे, मॅचेस खूप खेळवायचे आहेत. चला स्पीडअप घ्या. नवीन बॅटर अक्षय. या मॅच नंतर आपण शिवादादा बॉस यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत. सळवे 11 सळवे टीमच्या माध्यमातून शिवा बॉस यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलने सुरुवात केली मॅचला. 8 धाव्यांचं इक्वेशन समीकरण होतं. हाईट वाईट साठी रिव्ह्यू आहे, लाईन वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद घ्या. 1 धाव कमी होईल. आता 6 बॉल आणि 7 धाव्यांची मॅच. अक्षय पवार ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर. थोडासा प्रेशर मध्ये खेळतोय. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याची आवश्यकता. इथे विकेट्स हवे, डॉट्स हवे तर मॅच जिंकेल.
वाईट्सने नो बॉलने धावा येतील आणि मॅच निघून जाईल. चांगला फटका बॅटच्या रनर मध्ये आलाय. आडव्या बॅटने खेचलाय क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पार आलाय तो हा विजयाचा षटकार. येस आपण वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. शिवाचा तो बॉस सळवे 11 सळवे या टीमच्या माध्यमातून डीके स्पोर्ट्स सोबत साथीला आहेत. सळवे 11 सळवे आणि डीके स्पोर्ट्स